दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका. प्रश्न करी अतिविषेका एकचित्ते परियेसा. जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, जेणेकरून आपल्याला देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. पुढे कथा वर्तली केसी विस्तारावे आम्हा प्रती. एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनू जान सांगता झाला विस्तारे. एक शिष्या शिखामणे भिक्षा केली ज्याचे भुवने. तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू. पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा. तया सायदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त होरे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. एकोणी श्री गुरुचे वचन सायदेव विप्र करी नमन. माथा ठेवूनी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. अविद्या माया दिससी नरू. वेदा अगोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तुझी होसी. ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया. तुझी महिमा वर्णावयासी शक्ती केची आम्हासी. मागे न एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्र पोत्री उपरी द्यावी सद्गती. एसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचने. सेवा करतो द्वारयमनी महाशूर क्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी. याचे कारणे आम्हासी बोलावितसे मजा आजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी जाहली तुमचे चरण मरणकेचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडूनी तुवा जावे क्रूर यमना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हापाशी. जववरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी. तुवा आली या संतोषी जाऊ आम्ही येथोनी. निजभक्त आमचा तू होसी पारंपर वंशोवंशी. अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पोत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. एसावर लाधोन निघे सायदेव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी. कालांताक यमजेसा यमन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता केसा ज्वाला रूप होता झाला. विमुख होऊनी गृहांत गेला यमन कोपत. विप्र जाहला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्नीसी. श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट. गरुडाची या पिलियांसी सर्पतो कवने परिग्रासी. तेसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी केचे भय दारुण. काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन. सुस्फूर्ती केली भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाला होय त्यासी जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक व्यथेसी कष्टतसे तये वेळी. स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई. छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणापासी. स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी.
लोळतसे चरण कमळी, म्हणे स्वामी तोची माझा. येथे पाचारिले कवणी, जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देऊनी, निरोप देतो तये वेळी. संतोषोनी द्विजवर, आला ग्रामा वेगवग्न. गंगातीरी असे वासर, श्री गुरुचे चरण दर्शन. देखोनी या श्री गुरुसी, नमन करीतो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती, स्थान स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवितीचे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे. तुमचे चरणा विने देखा, राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका, तुची देखा कृपा सिंधू. उद्धरावाया सगरांसी, गंगा आणिली भूमीसी. तेसे स्वामी आम्हासी, दर्शन दिदले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय नीती. सवे येऊ निश्चिंती, म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्र भावेसी. संतोषोनी विनयेसी, श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे. पुनरपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी. आम्हा तुमचे गावा समीपत, वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्टभ्रात, मिळून भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे, सकळ आरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेविती मस्तके, भाक देती तये वेळी. ऐसे परी संतोषोनी, श्री गुरु निघाले तेथोनी. जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्यां समवेत, श्री गुरु आले तीर्थे पाहत. प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त भावयासी. होते शिष्य बहुवसी, त्यांसी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदनू, सांगे गुरुचरित्र कामधेनू. सिद्धमुनी विस्तारुणी, सांगे नामकरणीस. पुढील कथेचा विस्तारू, सांगता विचित्र अपारू. मन करुणी एकाग्रू, एका श्रोते सकळी कहो. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्याख्याने सिद्धनामधारक संवादे. क्रूर यवन शासन, साय देववर प्रदान. नाम चतुर्दशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 49. या अध्यायाची फलश्रुती बघूया. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायात श्री दत्तगुरूंच्या लीलांचे वर्णन आणि त्यांची महती कथन केले आहे. यापैकी एक अध्याय जो सर्वात महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. या अध्यायात गुरुभक्त सायदेव यांची कथा सांगितली आहे. सायदेव यांच्या पोटाचे विकार श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या कृपा आशीर्वादाने दूर होतात. यामुळे हा अध्याय जो भक्त नियमित मनोभावे पठण करेल त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी, रोग, व्यथा दूर होतात व मनोरथ देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तसेच हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख, दारिद्र्य दूर होत असते. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.